बघा, सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरे यांच्या मुलाबद्दल जे एक ट्विट केले ते खरंच इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला सांगतो ऍक्च्युली सीन काय झाला. 2-3 दिवसाआधी अमित ठाकरे जे राज ठाकरे यांचे सुपुत्र आहेत ते एक भाषण देत होते. मनसेचा विद्यार्थी संघटनेचा मेळावा होता आणि तिथे भाषण देत असताना अमित ठाकरे थोडेसे नर्वस झाले. त्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट विसरले आणि अशीच काहीतरी त्यांचं फंबल झालं. त्याच्यामुळे ते भाषणादरम्यान थांबले. थोडीशी त्यांनी माफी मागितली. त्याच्यानंतर ते परत गेले, स्क्रिप्ट परत आणली आणि त्याच्यानंतर आपलं भाषण त्यांनी संपवलं. परंतु आता याच्यावरच सुजात आंबेडकर यांनी थोडासा एक आक्षेप व्यक्त केला. त्यांनी असं सांगितलं की आंबेडकरवादी जे नेते आहेत किंवा आंबेडकर चळवळीतले विद्यार्थी आहेत, लेफ्टिस्ट काही विद्यार्थी आहेत किंवा सीजेपी प्रोटेस्टमध्ये देखील असे काही विद्यार्थी होते जे विदाऊट स्क्रिप्ट न घाबरता स्टेजवर एकदम प्रखडपणे बोलायचे, आपलं मत मांडायचे. परंतु अमित ठाकरे एवढ्या मोठ्या पदावर असताना, एवढं प्रिव्हिलेज असताना त्यांना साधं भाषण करता आलेलं नाही. आणि याच दरम्यान सध्या एक रिझर्वेशन आणि मेरिटवर एक डिबेट सुरू आहे. तर त्यांनी असा प्रश्न विचारला आहे, रिझर्वेशन आणि मेरिटवर बोलणाऱ्यांना हे का दिसत नाही? म्हणजे अमित ठाकरे यांच्यापेक्षा चांगले बोलणारे व्यक्ती लोक आहेत, तरी मीडिया त्यांना स्पेस देत नाही आणि तसेच लोक त्यांना त्यांच्या मेरिटवर प्रश्न विचारतात. परंतु अमित ठाकरे सारख्या लोकांना कोणी त्यांच्या मेरिटबद्दल का विचारत नाही? उलट त्यांना मीडियावर स्पेस मिळते आणि त्यांची जी स्पेस आहे मीडियावरची ते रिझर्व्ह असते, असं सुजात आंबेडकर यांचं मत आहे. तर सुजात आंबेडकर यांच्या मतावर आपलं मत काय, आपली भावना काय, हे कमेंटमध्ये नक्की कळवा.